सार्डोमध्ये बनवलेला पेस्टो चिकनचा आम्ही आमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला बँद्राला शिल्पा शेट्टीच्या ब्लॉन्डी रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. बँद्रा बोललं तर आधीच पार्किंगचे वांदे, मग गाडी पार्क केली आणि मग आतमध्ये गेलो. रेस्टॉरंट छोट्या जागेत आहे पण छान आहे. आणि क्रिसमस जवळ आला होता म्हणून सगळं तिकडे क्रिसमस ट्री बनवली होती, डेकोरेट केलं होतं छानपैकी. आम्ही मेनू नीट वाचला, मेनूमध्ये काय आहे आणि काय आपण ट्राय करूया अटेंड करणारी सगळं बघून घेतला. एवढी स्वीट होती की ती आम्हाला सगळं इन डिटेलमध्ये सांगत होती की जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही काय ट्राय केलं पाहिजे, मागच्या जर फर्स्ट टाइम पित असाल तर कोणता ट्राय केला पाहिजे, डोसामध्ये इथे काय स्पेशल आहे हे सगळं ती आम्हाला नीट सांगत होती. आणि आम्ही तर ठरवून आलो होतो की बेने डोसा खायचा. मग आम्ही मसाला आवाकोडो बेने डोसा आणि एक प्रॉन्स बेने डोसा ऑर्डर केला. आपण हे रेस्टॉरंट गुगलवर किंवा यूट्यूबवर सर्च करतो ना तर सगळेजण रिकमेंड करतात की इथे जाऊन डोसा खा म्हणून आम्ही फर्स्ट डोसाच मागवला. तर डोसामध्ये काय खासियत होती की अवोकाडो आणि प्रॉपर त्याच्यात कट करून टाकलेलं आणि जो प्रॉन्स डोसा मागवलेला त्यामध्ये प्रॉन्सचा खिमा म्हणजे भुर्जीसारखं करून क्रिस्पी पाहिजे प्रॉन्स त्याच्यामध्ये टाकलेले. बाकी टेस्ट एक माचा आम्ही फर्स्ट टाइम ट्राय केला होता म्हणून तिने आम्हाला सांगितलं की माचा आहे ना चॉकलेट सोबत ट्राय करा. आता आपण खातोय प्रशांत नाही क्रोझॉन ट्राय करूया. अनेबल टू लिफ्ट, स्ट्रगल इज रियल. ट्रफल मशरूम क्रोसॉन ही एक छान डिश आहे. तर तिने आम्हाला सांगितलं होतं ही पण एक मागवा तुम्ही, तर खूप छान होती. तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही हे पण मागवलं तर खरंच खूपच छान होते. रेस्टॉरंटमध्ये आजूबाजूला खूपच आवाज येत होता भरपूर, तरी आम्ही काय तिकडचेच आवाज टाकले तर थोडं डिस्टर्ब होईल तुम्हाला. त्यानंतर मग आम्ही एक बाउल मागवलं होतं, चिकन बाउल आपल्यासमोर. बालीची आठवण आली. बालीला आम्ही नासीबोरे राईस म्हणून ट्राय केला होता आणि तिकडे सगळीकडे नासीबोरे राईस फ्राय राईस मिळायचंच मिळायचं. तर आम्हाला हे खाताना त्याची आठवण आहे. अवोकाडो सॅलड सगळ्याची थोडी टेस्ट घेतली. त्यानंतर आम्ही तेच केलं जे सगळे करतात, सगळं मिक्स केलं आणि मग खायला सुरुवात केली. पण सगळं मिक्स केल्यावर छान टेस्ट आहे. एक माइल्ड फ्लेवर आहे, चीज, राईस, सॅलड आणि हमस. नंतर मग सार्डोमध्ये बनवलेला पेस्टो चिकन स्टफ असं काहीतरी डिश होती, ती पण आम्ही मागवली. मध्ये बनवलेला पेस्टो चिकनचा हा स्टफ आहे तर आपण ट्राय करणार आहोत. बघूया कसं लागतं. तिच्या प्रत्येक डिशची चव खूपच वेगळी आहे. सगळ्यांना वेगवेगळे फ्लेवर आहेत. सगळं खाऊन भरपूर सारं बिल भरून मग आम्ही निघालो आमच्या घरी यायला. मग तिकडून लगेच आम्ही बँडस्टँडला गेलो आणि मग तुम्ही रील बघितलेच असतील ॲनिव्हर्सरीचे. आम्ही भरपूर रील्स बनवले तिकडे. जसं इकडे भरपूर बिल भरलं तिकडे भरपूर. माझे सगळे व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.